हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3 सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग एक्सरसाइज 3 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट ऑप्शन. -5 means -5 is a dash dash is a dash dash. Correct option is an integer. Okay, -5 to -5 is an integer. Okay. Next, -5 and 0 या दोघांमधलं कंपॅरिझन करायचं आहे. सो 0 is greater than 5. So option correct is B option is correct. Understood? Next. Second. Write whether the following statement are true or false. True or false आहेत काही आपल्याला पाहायचं आहे. First one is 0 is smallest natural number. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. पण या ठिकाणी काय सांगितलं 0. सो हे फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स. सेकंड, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. करेक्ट. हे आहे ट्रू. ओके. नेक्स्ट थर्ड, ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर. फॉल्स. कारण होल्स नंबरमध्ये 0 येतो आणि 0 हा काय नसतो, नॅचरल नंबर नाही. सो ए फॉर फॉल्स. ओके. फोर्थ, सम ऑफ अपोजिट नंबर इज 0. करेक्ट. फिफ्थ हे करेक्ट आहे म्हणजे ट्रू आहे. ओके. अंडरस्टूड. नेक्स्ट सिम्पल आहे. Third, write the following 4 numbers in ascending orders. Ascending order means what? Smallest to largest. सर्वात स्मॉलेस्ट नंबर अगोदर घ्यायचा, त्यानंतर शेवटला असतो लार्जेस्ट. लहान अगोदर, सर्वात मोठा नंतर. तर यामध्ये सर्वात लहान कोणता आहे तर या बघा, पहिला नंबर काढून काय 87, 85, 89. सो 85. ओके. हा सर्वात स्मॉलेस्ट नंबर आहे. ओके. त्यानंतर 87, मग या ठिकाणी 29, या ठिकाणी 39. म्हणजे सेकंड नंबर कोणता आहे? हा सेकंड नंबर, हा थर्ड नंबर, लास्टला हा फोर्थ नंबर. सो या प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. नंबर्स कळले? ओके. नेक्स्ट. फोर्थ, often 5-digit numbers using the digits 1 to 9 only once. Read them and write them in words and write the largest and smallest numbers. आपल्याला 1 to 9 नंबर्स घ्यायचे आहेत आणि त्यामधून 5 डिजिट 5 अंकी नंबर्स बनवायचे आहेत. ओके. आणि 5 अंकी नंबर काही बनवायचे आहेत. त्यानंतर त्यामधला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे आणि लार्जेस्ट नंबर कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर यामध्ये कसं सॉल्व करायचं बघूया. हे आपल्याला गिवन नंबर्स 1, 2, 3, 4, 5 डिजिट नंबर्स लिहायचे आहेत. कोणतेही 5 नंबर याच्यातले 5 नंबर्स घ्या. मी घेतले 1, 2, 3, 4, 5. ओके. त्यानंतर मी घेतले 1, 3, 4, 5, 6. नंतर 2, 3, 4, 5, 6. कोणतेही नंबर घ्यायतले, फक्त एकदाच घ्यायचं आहे. ओके. असे 5 नंबर्स 5 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. तुम्ही कितीही नंबर, प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळा येऊ शकतं. तुम्ही कोणतेही 5 नंबर्स घेऊन
तुम्ही 5 डिजिट नंबर्स तयार करू शकता, 5 अंकी संख्या तयार करू शकता. मी या ठिकाणी 3 नंबर्स घेतलेले आहेत. तुम्ही हे नंबर्स घेऊन त्यामध्ये वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. यामध्ये यामध्ये 12,345, 13,456 हे वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचे. प्रत्येकाचं आन्सर वेगळं येऊ शकतं. ओके, कारण का तुम्ही कोणते 5 डिजिट नंबर्स घेणार आहात, 5 नंबर घेणार आहात, त्यावरती तुमचे नंबर्स तयार होतील. ओके, काही एक्झाम्पल दिलेले आहेत. हे आन्सर सर्वांचं सेमच असेल. लार्जेस्ट नंबर अँड स्मॉलेस्ट नंबर हे सर्वांचा आन्सर बदलेल का, तर नाही. हे मात्र नंबर तुम्ही कितीही नंबर्स यामध्ये तयार करू शकता. कळलंय? कोण 6 पासून सुरुवात करेल, 5 पासून सुरुवात करेल, कोणतेही नंबर, फक्त ते एकदाच आले पाहिजेत. आता लार्जेस्ट नंबर घेताना ह्या नंबरची काय डिसेंडिंग ऑर्डर करायची. सर्वात मोठा, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, असं करायचं. 9, 8, 7, 6, 5 डिसेंडिंग घेतले. ओके, आणि स्मॉलेस्ट नंबर करताना असेंडिंग घ्यायचे. सर्वात लहान पहिला, त्यानंतर त्याच्या पुढचा, असे घेऊन नंबर तयार करायचे आहेत. हे मात्र सर्वांचे तेच नंबर तयार होतील. हे लार्जेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर. लार्जेस्ट नंबर करताना वरून खाली यायचं, डिसेंडिंग ऑर्डर, उतरत्या क्रमाने, आणि स्मॉलेस्ट नंबर असेंडिंग, चढत्या क्रमाने नंबर्स द्यायचे. फक्त किती घ्यायचे? 5. मग 5च घ्यायचे, कारण 5 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. ओके, सो आणि ह्याचे नंबर कसं लिहिणार? 98,765 आणि 12,345. त्यानंतर 5th, ड्रॉ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर -5, 3, -3 अँड 7 ऑन इट. नंबर लाईन ड्रॉ करायचे आणि त्यावरती हे नंबर्स आपल्याला शो करायचे आहेत, दाखवायचे आहेत. आणि त्यानंतर काय विचारलंय? व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ द झिरो, व्हॉट आर द नंबर्स ऑन द लेफ्ट ऑफ द झिरो कॉइल. ओके, ज्या लेफ्ट साईडच्या नंबरला, झिरोच्या लेफ्ट साईडच्या नंबरला काय म्हणतात, झिरोच्या राईट साईडच्या नंबरला काय म्हणतात ते बघूया. या प्रकारे आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची, अशी नंबर लाईन ड्रॉ करायची. ओके, आणि आपल्याला कोणकोणते हे लिहायची गरज नाही. ओके, ह्या बुकमधलीच नंबर लाईन आहे. म्हणजे नंबर लाईन, ही लाईन ड्रॉ करा, त्यावरती 1, 0, मिडलला 0 घ्या, राईट साईडला 1, 2, 3, 5, 6 याप्रमाणे नंबर्स घ्या, लेफ्ट साईडला -1, -2, -3 याप्रमाणे नंबर्स घ्या. ओके, मग या नंबर लाईनवरती कोणते नंबर दाखवायचे आहेत, तर बघा -5 कुठे आहे? या ठिकाणी मी याला असं राऊंड करा, हा आपल्याला नंबर दाखवायचा आहे. सेकंड नंबर 3 दाखवायचं आहे, पॉझिटिव्ह 3, +3. ओके, नंतर -3 दाखवायचे आहेत, या ठिकाणी आहे -3 आणि 7. म्हणजे तुम्हाला एक अजून नंबर वाढवावा लागेल. ही नंबर लाईन ह्या प्रकारे वाढवा, या प्रकारे इथे काय 7 येईल. सो हा 7. सो या प्रकारे आपल्याला ही नंबर लाईन काढता येईल. आणि विचारले झिरोच्या लेफ्ट साईडला नंबरला काय म्हणतात, झिरोच्या लेफ्ट साईडच्या नंबरला काय म्हणतात, निगेटिव्ह नंबर्स म्हणतात. आणि झिरोच्या राईट साईडला जे नंबर, हा 0 ही राईट साईड आणि या बाजूला लेफ्ट साईड, कारण आपला उजवा या साईडला असतो, डावा हात या बाजूला असतो. सो ही आपली राईट साईड झाली आणि ही लेफ्ट साईड झाली. मग झिरोच्या राईट साईडला काय म्हणतात, कोणते नंबर असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. ॲन्सर कळले? लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स. ओके, नेक्स्ट 6, क्वेश्चन नंबर 6. अ डिस्ट्रिक्ट स्पेंड ₹69,27,762 in financial year 23 to 24 and 88,36,584 in the financial year 24 to 25 for environmental protection. What is the total expenditure for environmental protection in these 2 financial years? आणि पहिले काय फाईन करायचं आहे, टोटल एक्सपेंडिचर. ओके, टोटल एक्सपेंडिचर आपल्याला विचारले, म्हणजे आपण ॲडिशन करणार आहोत. हाऊ मच मोर कम्पॅरिझन केलं आहे, म्हणजे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन सुद्धा करायचं आहे. ऑर स्पेंड इन 24 to 25 कम्पेअर टू 23 to 24, म्हणजे ॲडिशन करायचं आहे अँड सबस्ट्रॅक्शन सुद्धा करायचं आहे. या प्रकारे दोन्ही नंबरचे ॲडिशन केले, ॲन्सर किती आले, ॲडिशन सर्वांना समजलेलं असणारच. ओके, सो टोटल एक्सपेंडिचर ₹1 crore 57,64,346
अँड कम्पॅरिझन केले. कम्पॅरिझन करताना मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करायचा आहे. किती येते तो? हे बघा इथे 19,08,822 हा झालं मोर स्पेंड, हे टोटल एक्सपेंडिचर. नेक्स्ट हे लास्ट 7. क्वेश्चन नंबर 7. राईट द नंबर्स Write the numbers 1 to 9 in given box in such way that each number appear only once in their vertical, horizontal and diagonal sum is are equal. आपल्याला 1 ते 9 नंबर 1 to 9 नंबर्स घ्यायचे आहेत आणि ते 9 नंबर्स ह्या बॉक्समध्ये एकदाच आले पाहिजेत. आणखी महत्त्वाचं काय आहे, त्यांची हॉरिझॉन्टल म्हणजे व्हर्टिकल असे ॲडिशन आणि डायगोनल अशी जो आडवी उभी आणि तिरकी बेरीज सारखीच आली पाहिजे असे नंबर आपल्याला बसवायचे आहेत. आता मित्रांनो यामध्ये सोपं आहे. यामध्ये आपल्याला ऑलरेडी काही नंबर्स त्याने बॉक्समध्ये लिहून दिले आहेत, त्यामुळे आपल्याला हे सोपं जाईल. कधी कधी एकही नंबर दिलेला नसतो तरीसुद्धा आपल्याला ते नंबर्स बसवता आले पाहिजेत. ओके, आता यामध्ये कोणते नंबर्स येतील ते बघूया. हे सिम्पल आहे. पण 8 + 1 9 + 6 15 ऑलरेडी दिले. 8 + 3 + 5 8 आणि 8 + 7 15 नंबर्स कळला. आता या ठिकाणी कोणते नंबर्स राहिले? 1 2 3 झालं आहे. आता या ठिकाणी बघा 8 + 3 11 11 + 4 15. आता कोणता नंबर राहिला रे? 1 + 5 6 9. या ठिकाणी नंबर कोणता येईल? 9. बघा सिम्पल आहे. 4 + 9 13 13 + 2 15. सो या प्रकारे नंबर्स आपण नंबर काय केले? फिल केलेले आहेत. बघा कशी नंबर करा, अशी बेरीज करा म्हणजे या टाईप बेरीज करा 15 येईल. अशी उभी बेरीज करा नंबर्स 15 येईल. अशी बेरीज करा 15 येईल. अशी बेरीज करून बघा 15 येईल. ओके, आडवी उभी तिरकी कशी बेरीज केला तरी तुमची बेरीज व्हायला 15 आली पाहिजे. ओके, असं त्याने सांगितलेलं आहे. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3 कंप्लीट सॉल्व केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.